सध्या आपण सगळेजणच ऐकत आहोत एआय 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 दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे काही नवीन नाही आहे आणि खास करून जर फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि IVF मध्ये हे फार पूर्वीपासूनच वापरात आहे. याच्यामुळे आपल्याला अगदी अचूकपणे एम्ब्रिओ किंवा ज्या इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा IVF मध्ये कसा उपयोग होतो, त्याच्यामुळे आपण एम्ब्रिओ कसे आहे, एम्ब्रिओ हे गर्भाशयात कसे इम्प्लांट होणार आहे, ते कितपत यशस्वी होणार आहे, आपल्याला पेशंटचे सायकल त्याच्यामुळे मॉनिटर होणार आहे आणि ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत नाही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्याला दिसू शकतात. एआयच्या अनेक टूल्समुळे आपण हजारो एम्ब्रिओजचा स्टडी करू शकतो. ते एम्ब्रिओ कसे आहेत त्याच्यातला चांगला एम्ब्रिओ आपण निवडू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट्स येऊ शकतात. तसंच एग मॅच्युरिटी किती आहे, त्याचं सक्सेस रेट किती होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण मॉनिटर करू शकतो की जेणेकरून पुन्हा आपण त्यावरच येतो की आपलं सक्सेस रेट चांगलं होऊ शकतो. अर्थातच एआय सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे, पण एआय हे खूप सायलेंटली आणि खूप दिवसांपासून काम करत आहे आणि जे आपल्याला माहिती आहे की खूप प्रिसाइजली अचूकपणे ते काम करत आहे आणि IVF मध्ये म्हणायचं म्हटलं तर खूपच चांगले रिझल्ट मिळणार आहेत आपल्याला.